जगदीश भाऊ पा काकड्या होत्या, कांदा होतात, अजून गाजर होतात. गाजर खराब होतात बघ, खराब होतात. मग आता आम्हाला पोटभर असतं डायरेक्ट पाणीपुरी आईस्क्रीम एकदम भारी होता ना. बाकीनं अजून खाई रे. जय श्रीराम, जय गणेश. मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग येवल्याजवळ एक म्हणजे येवल्याच्या माग 3-4 किलोमीटर एक लॉन्स आहे. लॉन्सला एकच नंबर डेकोरेशन केलंय त्यांनी. आपण आज आपल्याला नाईट टाळी आहे. तुम्ही डेकोरेशन पाशांत फुल घाबरून जाशाल. आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये चालू आहे आंघोळीला. तुम्हाला स्विमिंग पूल बी दाखवतो, चला. पुरा डेकोरेशन खतरनाक केलंय त्यांनी. बघू शकता टेस्ट कसं आहे. डेकोरेशन पाहिलं ना तुम्ही घाबरून जा. आम्ही दुपारी फोटोशूट करणार आहे. हो, आता फोटो कसे निघतात दुपारचे. याचं खतरनाक डेकोरेशन आहे यांचं. आपले पोरं पा कशी मजा मारते. आता पुढे मार. पाणी जास्त सांडू नका. चला मित्रांनो, मी बी आता आंघोळीला जाणार आहे. चला निघ आता बाहेर निघ. जगदीश भाऊ पा जगदीश भाऊ आज हवा आहे. हाय मित्रांनो, आंघोळीचं झालंय, तुम्ही बघितलंच असन. आता आपण नाश्त्याला चाललोय. आपल्याला नाईटची टाळी तुम्हाला सांगितलं. चला तुम्हाला पुढे दाखवतोच अजून काय काय होतं. आपल्या लीडर मजा मारायला तर अजून लई काय काय तुम्हाला दाखवणं. चला. नमस्कार मित्रांनो, आपण आता वरमाया काढतोय. आपल्याला नाईटची टाळी म्हणून दुपारी आपण वरमाया काढतोय. आपली गाडी जर सुरू झाली तुम्हाला दाखवतो. चला. कोण्या बायका झोपणार
मित्रांनो आपले वरमाया वाजून झाले. आपण आता वरमाया वाजवत होतो ना, मग आपले जेवण आत्ता शिक झाले. नानू दादा ते बी सांगतील. पातोडी असली भाजी होतेल, भात होता, काकड्या होत्या, कांदा होता, अजून गाजर होतात. गाजर खराब होतात बघ, खराब होतात. मग आता आम्हाला वाजा घ्या. आता आम्ही अजून परत वाजांचं मला फक्त तेवढा आवडा बस. पापड हा पापड होता बस, म्हणे तेवढीच आवड होते. बस जेवण एक नंबर होता, क्वालिटी. संध्याकाळी अजून भारी जेवण राहील. संध्याकाळी भेट होता आपण. संध्याकाळी केटरर्स वाले आता भेटले ते म्हणजे 25 पदार्थ आहे खायला. चला तुम्हाला संध्याकाळी दाखवतो पदार्थ. म्हणजे मेनू का गणू भाऊ मेनू सांगताय. गणू दादा वर बसले ना, पदार्थ नाही मेनू सांगताय बस. चला तुम्हाला पुढे दाखवतो. अजून एक आपल्याला कोणता तरी कार्यक्रम वाजायचा आहे. चला. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता इकडे गावात फिरायला आलो होतो. म्हणजे गावात म्हणजे तिकडं आपण थोडं गावाच्या बाहेर आहे. तिकडं लॉन्सला होतं, आपण वाजवलं. लय गरम झालं होतं, मग थंड पिऊश वाटत होतं. मग दोन दादा मी आलो होतो इकडे 2-1 किलोमीटर थंड प्यायला. आता जायला यायला तर काय नाही वाटलं, पण जायला फुल जीवर येत आहे. आम्ही चाललोय फिरत फिरत, बघू शकतात. चला आता डायरेक्ट नाईटला गाडी चालवणार आहे आपली. चला तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आपली नाईटचा प्रोग्राम आहे, त्याची तयारी झाली. माझी आत्ताशीक झाली, पोरांची कव्वाची झाली ती. आपण आता लॉन्समध्ये चाललो आहे. तुम्हाला दाखवतोच लॉन्समध्ये काय काय होतं काय काय नाही. चला पुढं तुम्हाला दाखवतो. चालू भाऊ त्यांची तयारी बी चालू आहे. माझा अजून एक भाऊ आहे, तो बी मागे तयारी करतोय. चला. नमस्कार मित्रांनो, आपली आता गाडी चालू झाली. आज आपण फुल फोटोशूट केलाय. अजून बी फोटोशूटच चालू आहे दिवसभर, बघू शकतात. आता आपली गाडी चालू झाली. नवरदेव नवरी बी आले. चला मित्रांनो. भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसकी सैया. छोटे छोटे भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसकी सैया. ढोल नगाड़े बजने हिलाइया, झूम के आई मंथन भैया.
पोरगी नाही बाणी नाही काम नाही धंदा नाही शेली बेरोजगारी शेवटी पोट भराने उपास मारी शेवटी पोट भराने उपास मारी उशीर झाला कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला वाटेची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला वाटेची बघतोय रिक्षावाला कामावर जायला उशीर झाला कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला वाटेची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला वाटेची बघतोय रिक्षावाला मित्रांनो आपली गाडी तिकडे लागली आपण चार्जर घ्यायला गेलो होतो चला तुम्हाला दाखवतोच पुढं विद्या बलम दैव बलम गदेवा लक्ष्मी नमस्कार दादा आपलं लग्न लागलंय बघू शकतात तिकडे चालू आहे इकडे अजून आईस्क्रीम खाते आहे पब्लिक आपली मंडळी बसली इकडे अजून तुम्हाला बाकीची पब्लिक दाखवतो चला नमस्कार मित्रांनो आपल्या लग्नाचं लागलंय आपण चाललो होतो शार्पीच्या वायरिंग कॉलेज आपल्याला आपल्या सागर दादानी फुल मजा मारली यार पाणीपुरी खाऊन डायरेक्ट पोटभर असतं डायरेक्ट पाणीपुरी आईस्क्रीम बाय एकदम भारी होता ना बाकीनं तर अजून खाई रे मी त्याच्या जीवनाचं चला मित्रांनो तुम्हाला दाखवतोच अजून आपले बाकीचे पोरं फटाके एवढ्या फोडून राहिले म्हणजे ते अर्धा एक तास फटाके चालू आहे आमचे कनू दादा असतो एक नंबर नाश्ता करून येले नमस्कार दादा आता 2-3 वाजले आत्ताच घरी पोहोचलोय आपला आजचा ब्लॉग कसा झाला तो कमेंट मध्ये सांगा जय श्रीराम जय खानदेश मित्रांनो गुड नाईट सगळ्यांना